नमस्कार, मी राहुल कदम आपल्या सर्वांचं माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करीत आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी आपली अजूनही बाकी असेल किंवा काही कारणाने आपल्याला ई-केवायसी करताना अडचण आली असेल किंवा आपल्या मनात जर शंका असेल आपली ई-केवायसी व्यवस्थित झाली की नाही झाली, तर सर्व महिलांकरता आनंदाची बातमी आहे की ई-केवायसीची जी काही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची वेबसाईट आहे तिच्यावरती मोठी अपडेट आलेली असून आता नवीन ऑप्शनचं आपण आपली ई-केवायसी करू शकता। ज्यांनी यापूर्वी केवायसी केलेली असेल ते सुद्धा आपली शंका दूर करण्यासाठी परत एकदा ई-केवायसी करून निश्चिंत होऊ शकतात। नेमकी ही अपडेट काय आहे, ई-केवायसी कशा पद्धतीने करायची याची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण ह्या व्हिडिओमध्ये करणार आहोत। आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा, त्यासोबत शेजारील बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका। तर चला सुरू करूया आजचा हा व्हिडिओ। सर्वप्रथम आपल्याला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवरती यायचं आहे। वेबसाईटवरती आल्यानंतर आपल्याला येथे एक पॉपअप विंडो दिसत आहेत की ई-केवायसी प्रक्रिया राबविताना लाभार्थ्यांना पर्याय निवडताना संभ्रम असल्यास ई-केवायसी करताना चुका झाल्यास किंवा पती किंवा वडील हयात नसले तसेच घटस्फोटित लाभार्थी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी किंवा ई-केवायसी अद्यावत करण्याची प्रक्रिया केली नसल्यास येथे क्लिक करायचं आहे। म्हणजे ज्यांची ई-केवायसी झालेली असेल, काही चुका झाल्या असतील तर तेही आता दुरुस्त करू शकतात आणि ई-केवायसी अजूनही ज्यांनी पूर्ण केली नसेल त्यांच्यासाठीही आता ई-केवायसी ही करता येणार आहेत। ही एक वेळ जर चूक काही झाली असेल त्यांना एकदा एडिट ऑप्शन आता आलेला आहे 31/12/2025 पर्यंत, तर आपण एडिट सुद्धा करता येऊ शकणार आहे। तर आता आपण येथे क्लिक करून आता पुढील प्रक्रिया समजून घेऊया। अशा पद्धतीने आता ही पुढची विंडो ओपन झालेली आहे। इथं आपल्याला लाभार्थ्याचा आधार क्रमांक टाकायचा आहे आणि त्यानंतर कॅप्चा कोड फिलअप करायचा आहे। टाकल्यानंतर हे वाचून घ्यायचं आणि मी सहमत या पर्यायावरती क्लिक करून OTP पाठवावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। अशा पद्धतीने आता आपला जो काही रजिस्टर मोबाईल नंबर असेल त्या आधारला त्याच्यावरती OTP आला असेल तो OTP आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे। लॉग इन केल्यानंतर आपल्यासमोर अशा पद्धतीने दोन पर्याय दिसतील, विवाहित आणि अविवाहित। विवाहित पर्याय निवडल्यानंतर आपल्याला आपल्या पतीच्या आधारचे कार्डचे डिटेल्स टाकायचे आहे। अविवाहित निवडल्यानंतर फक्त वडिलांचे डिटेल्स आपल्याला टाकावे लागत असतात। आता विवाहित पर्याय आपण इथे निवडूया। आता विवाहित पर्याय निवडल्यानंतर आपल्यासमोर अजून 3 पर्याय ओपन होत आहेत। एक, पती हयात आहेत, पतीचे निधन झालेले आहेत, घटस्फोटित आहेत। जर पती हयात आहेत हा जर पर्याय आपण निवडला तर आपल्याला पतीचे आधार कार्डचे डिटेल्स द्यावे लागतात। पतीचे निधन झालेले जर आपण निवडलं तर आपल्याला येथे पतीचं जे काही डेथ सर्टिफिकेट आहे ते जोडावे लागेल। घटस्फोटित जर निवडलं तर घटस्फोटाची कागदपत्र आपल्याला अपलोड करावी लागणार आहे। तर हे पर्याय व्यवस्थित आपल्याला इथे निवडायचे। तर मी आता इथे निवडत आहे पती हयात आहे। आता येथे आपल्याला पतीचं जे काही आधार कार्ड नंबर आहे तो आधार कार्ड नंबर आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर कॅप्चा कोड आपल्याला फिलअप करायचा आहे। तर मी इथे आधार कार्ड नंबर आता टाकून घेत आहे। आधार कार्ड नंबर टाकलेला आहे। आता आपण इथे जो काही आहे कॅप्चा कोड टाकून घेऊया। सहमत आहे पर्यायावरती क्लिक करायचं, OTP पाठवा या पर्यायावरती क्लिक करायचं आणि OTP आल्यानंतर OTP येथे आपल्याला टाकून घ्यायचा आहे। कार्डचा OTP आहे तो आलेला आहे, तो आपण इथे टाकून घेऊया। सबमिट करायचं आहे। सबमिट केल्यानंतर आता इथे पतीचं नाव आलेलं आहे। त्यानंतर जात प्रवर्ग जो आहे तो जात प्रवर्ग येथे आपल्याला निवडायचा आहे। अनुसूचित जाती, जमाती, इतर मागासवर्ग, विमुक्त जाती असे विविध पर्याय आहेत। आपण ज्या पर्यायात येत असेल तो पर्याय निवडा किंवा जर सर्वसामान्य असाल, ओपन कॅटेगरीतून येत असाल तर सर्वसामान्य हा पर्याय आपल्याला इथे निवडायचा आहे। त्यानंतर हे जे काही दोन्ही पर्याय दिले आहेत, माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेत कार्यरत आहे का? सरकारी नोकरीस असेल तर इथे होय करा, नाहीतर नाही करा। सर्वसामान्यांनी नाहीच करायचं आहे तरच आपल्याला जे काही आहे हप्ता सुरू राहणार आहे। त्यानंतर दुसरा पर्याय आहे माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी, विभागीय उपक्रम महामंडळ, स्थानिक संस्थेमधून सेवानिवृत्त आहे का? जर सेवानिवृत्त असेल तर होय करायचं आहे। होय निवडल्यानंतर आपलं जे काही आहे ते कॅन्सल होणार आहे, त्याकरता सर्वांनी नाही निवडा आणि परत येथे चेकबॉक्सवरती क्लिक करा की जी काही A आणि B मध्ये आपण जी माहिती भरत आहात ती योग्य असून खोटी आढळल्यास आपल्याला कायदेशीर कारवाई होऊ शकते। तर आता इथे सबमिट करायचं आहे।
आता अशा पद्धतीने आपली जी काही ई-के-वाय-सी पडताळणी आहे ती यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहेत आणि इथे ग्रीनमध्ये सुद्धा आपल्याला आलेलं आहे की आपली जी काही ई-के-वाय-सी आहे ती उत्तमरित्या झालेली आहे म्हणून. तर आपण अशा पद्धतीने नवीन पद्धतीने आपण ई-के-वाय-सी प्रक्रिया कशा पद्धतीने पूर्ण करायची आहे ते समजून घेतले आहे. आपला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल, आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. त्यासोबत शेजारी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.